राधे, मी डॉक्टर स्नेहल. आजार म्हणजे काय? तर आजार म्हणजे शरीरामध्ये झालेला बिघाड किंवा शरीरामध्ये झालेलं इम्बॅलन्सिंग म्हणजेच आजार. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रक्रिया होत असतात, म्हणजेच प्रोसेसिंग हे सतत सुरू असतं. हे प्रोसेसिंग एका ठरलेल्या विशिष्ट पद्धतीने होत असतं आणि यासाठी आपल्या शरीरामध्ये अनेक सिस्टीम्स आहेत. त्या सिस्टीम्स म्हणजे काय? तर सिस्टमॅटिकली काम करणं. आणि या सिस्टीम्समध्येच बिघाड झाला तर या प्रोसेसिंगमध्ये इम्बॅलन्स तयार होतो, शरीराची साम्यावस्था ढासळते आणि आजारांची सुरुवात होते. तर हा बिघाड नक्की कुठल्या अवयवात झाला आहे किंवा कुठली सिस्टीम बिघडली आहे, मग हा बिघाड स्ट्रक्चरली झाला आहे की फंक्शनली झाला आहे, यानुसार वेगवेगळी नावे आपण आजारांना देतो. पेशी, अवयव, सिस्टीम यानुसार आजारांची वेगवेगळी नावे तयार, पण या सर्वांचं मूळ हे एकच असतं, शरीरामध्ये झालेला इम्बॅलन्स म्हणजेच शरीराची नैसर्गिक साम्यावस्था ढासळणे.